जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगल्या धावा इथून बनवणं गरजेचं आहे. आणि या मॅचमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. अनिल आणि लक्ष्मणला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर आला. ओव्हर नंबर 1 मध्ये युवा जल्लोष शटोली म्हटलं तर अर्थातच आमचे समालोचक आम्हाला आठवतात. दीपक बने, वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचा आवाज तुम्ही नेहमी ऐकत असतात. आणि इथून मॅचला सुरुवात. ज्ञानेश्वर चला वेळ घेऊ नका. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आणि इथून मॅचला होते सुरुवात. श्री अण्णासाहेब पाटील चषक आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला अनिल, नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय खेळाडू लक्ष्मणला. पहिलाच बॉल आहे. मोठा फटका काय असा होता. बॅटर बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल निघालाय. स्वतः इन ॲक्शन मध्ये आयोजक आपण पाहतोय. वेळ भरपूर झाला, लक्षात घ्या. कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वराला ओव्हर नंबर 1 मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. ज्या फटका आधी खेळायचा होता पहिल्या बॉलवरती तो व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. 1 बाउन्स, बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी सुरेख चौकार. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि इथून दस क्रिकेट पहिल्या मॅचमध्ये देखील क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा चांगल्या बनवाव्या लागतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक पहिलं. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवरती आहे. मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये जास्त ही टीम खेळताना दिसते आज वाल्मिक पठारमध्ये. आज चांगला बॉल आहे. टफ पडल्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल निघून चाललाय. डॉट बॉल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं, लक्षात घ्या. चांगली बॉलिंग, चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगला बॉल टफा पडल्यानंतर मैदानाच्या आत एक वायचा इशारा. बॉल निघून चाललाय. एका धावेसाठी एक सिंगल इथून मिळेल. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 5 आणि स्कोरबोर्ड 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं झालं. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 5वा बॉल जास्त उंच गेलाय. मात्र धावा किती मिळणार? 1 धाव आणि रन मिळेल एकच. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलकावरती 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. 1 बॉल अजूनही शिल्लक असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर एक चांगला गोलंदाज आहे. वातावरणामध्ये देखील चेंजेस झालेत. आणि इथून दिवा पोटी प्लस कोळीवाडा या क्रीडांगणावरती आपल्याला खेळायला मिळतं. अतिशय कौतुक करेल त्या ग्राउंड त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. त्यांचं देखील खरंच कौतुक करेल. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून एक ग्राउंड आपल्याला उपलब्ध केलं जातं. आणि हा बॉल कव्हर्सला खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. 3-3 आणि बॉल शेवटच्या क्षणाला निघून जाईल. धावा मिळतील 4. बॅटर आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन अनिलच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 10. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकामध्ये. पंच टीम मिटिंग देऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये एका बाजूला एजे, दुसऱ्या बाजूला आपण आपली ऑफिशियल पंच. नेहमी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि क्वालिटी क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि ते चौथ्यासाठी मॅच होणार आहेत हे लक्षात घ्या. 3 ओव्हरच्या असणार आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. 3 षटकांच्या मॅच त्या खेळवल्या जातील हे लक्षात घ्या. म्हणजे वेळेनुसार ठरवलं जाईल. शक्यतो 3 ओव्हरच्याच मॅच असतात. त्या 4 ओव्हरच्या असतात.
चौथ्या ट्रॉफीसाठी असतात ते लक्षात ठेवायचं आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन करायचं आहे. यानंतर ची मॅच वाल्मिकी 11 पानेरी आणि ह्यामधून जो जिंकेल तो लगेचच खेळेल आणि त्यानंतर मॅच होईल अमरक सोबत. त्या दोघांमधून तो कोणता संघ जिंकेल तो ट्रॉफी मध्ये जाण्यासाठी खेळेल, तो कोणता संघ असणार आहे आपण तो बघणार आहोत. चला फास्ट खेळा प्लीज, वेळ घ्यायचा नाहीये. वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. इथून डफा पडल्यानंतर पाहायला गेलं ना कुठेतरी एक सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी इथून करणं भरपूर गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोरवर 11 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आकाश. फलंदाज बाद, इथून गोलंदाजी करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केली आहे आणि माघारी परतावं लागलंय. फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद झालाय आणि इथून विकेटचं बदन. वन मोर विकेट, फलंदाज माघारी परतावा लागेल खेळाडू अनिल. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोलला आपण बघतोय. इथून चांगली फटकेबाजी करणं भरपूर गरजेचं आहे. धावफलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 11च्या घरामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ. चांगली गोलंदाजी इथून या मॅच मध्ये करणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. पाहूया मॅच मध्ये काय बिघडेल काय घडेल या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीम वाल्मिकी 11 पनेरी संघाचा किशोर मॅन ऑफ द मॅच यायचं लगेचच. या आपण तुम्हाला मॅन ऑफ द मॅच लगेचच देणार आहोत. किशोर चांगला बॉल होता, शरीरावरती जाऊन गेला. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. नाव सेकंड लक्ष्मण टीम झुंजरवाडी संघाचा चांगला खेळाडू आहे. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून नेहमी येत असतात. किशोर यायचं मॅन ऑफ द मॅच. आडव्या बॅटने खेळून काढला दीपक. आहे तिथून दीपक फसला आणि बॉल डोक्याच्या वरतून निघून गेला. वन बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 15. ओव्हर नंबर 2 चालू आहे. बॉल झाले 4, अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र दुसरं. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 1 मोर विकेट. आतापर्यंत 1 विकेट गमावलं बॅटिंग करत असताना टीम झुंजारवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो ओमसाई MTC 8182 चे सर्व कुणाल म्हात्रे, तेजस म्हात्रे कॅमेरामॅन. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून, चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. लॉंगॉनला खेळून घडलाय. चित्ररक्षक आहेत, एक सिंगल गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 16. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मॅच मध्ये धावा चांगलं बनवणं गरजेचं आहे. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर शांत क्रिकेट करणं, दुपारचं हे वातावरण, या वातावरणामध्ये मॅच आपण जरूर एन्जॉय करतोय. लॉंग ऑनला खेळून काढला लक्ष्मण. क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून चालला हवेच्या विरोधात, सीमा रेषेच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनच्या स्टँडला मानवंदना देत असताना बॉल सीमाबाहेर. षटकार. 6 धावा. रविदादा मोरे यांना विनंती करतो की किशोरला द्यायचं मॅन ऑफ द मॅच. वाल्मिकी 11 पानेरी संघाचा हा खेळाडू टॉस का बॉक्स मध्ये जायचं. किशोर या लगेच, आवाज येत असेल तर लगेच या. षटकार पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती 22. 22 धावा. अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्पीडअप घ्या.
चला वेळ घेऊन आपण किशोरला देतोय मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये वापरलाय. षटक क्रमांक 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नागेशला आपण बघतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये चांगली गोलंदाजी इथून नागेशला करणं गरजेचं आहे. 22 धावा धावफलकावरती खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वरनं फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. हा बॉल पुन्हा एकदा ज्ञानेश्वरला कॅच चान्स होता. दीपक आला नाहीये. कव्हरिंगला येणं बॅकअप येणं भरपूर गरजेचं आहे. लक्षात घ्या रनआउटची संधी आहे आणि इथून चुकी झाल्या. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या तर दोन धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघायला गेलं ना ओव्हर नंबर 3 चालू आहे. 1 बॉलचा खेळ झाला. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अमोलच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार अमोलच्या बॅटमधून. 4 धावा. 28 धावा. नाही बोलता धावा जास्त झाल्या स्कोरबोर्डवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू 3रं. ही 4 षटकांची मॅच. कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 आहे. भव्य दिव्य क्रीडांगण. 3रे षटक आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फास्ट क्रिकेट असं लक्षात घ्या. बॉल उंच गेला हवेमध्ये. दीपकला चान्स आहे. झेल खाली दीपक टिपला. झेल फलंदाज बाद. 2 हात खुल्ले केले आणि इथून विकेटचं पतन. फलंदाज माघारी परततोय. एक ज्युनियर एक सिनियर. ज्युनियर अमोल मैदानाच्या आतमध्ये. सिनियर अमोल मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर बाहेर येतोय. 28 धावा धावफलकावरती. अमोल सिनियर आतमध्ये गेला. ज्युनियर बाहेर आला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते इथून वेलकम विशाल. सहर्ष स्वागत. चांगला खेळाडू टीम आपल्याला पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहत असतो. चार चेंडूचा खेळ झाला. डुडू अजूनही 2 शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. बॉल टप्पा पडल्यानंतर वाईट पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही हात खुल्ले केले पंचांनी. वाईट बॉल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. धावा इथून येणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती नागेश. कव्हर्सला खेळून काढला क्षेत्ररक्षक. तिथे चुकी झाली. काच ड्रॉप आणि त्यानंतर मिळाले ते एक सिंगल. काच जावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरीचा कॉल. फिल्डिंग मध्ये भरपूर खराबी पाहायला मिळते. युवा जल्लोष आठवले टीमचा 3रीचा कॉल आहे मात्र नाकारलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 32 धावा. कुणाला पहा स्कोररचं पण काम करतात आणि लाईव्हचं पण काम करतात. स्कोरर पाठवा प्लीज कारण अतिशय चांगला अनुभव त्यांच्या जवळ आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे आणि नाकारलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं संपलं. 1 to go शेवटचा षटक अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच हा मधून जो जिंकणार तो टीम वाल्मिकी 11 पाणेरी संघासोबत फाईट करणार. ती 3 षटकांची मॅच.
चांगलं क्रिकेट दोन्ही टीमला खेळणं गरजेचं आहे. अमरक टीम तुम्ही देखील कुठे सुद्धा जाऊ नका, लक्षात घ्या. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटच्या षटकामध्ये विकास वापरला. विकासला शेवटचं षटक आटोली संघाचा आपल्याला पाहायला मी तिथून चांगला खेळाडू, चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय बॅटर अमोल नवसगेटला लक्ष्मण. पहिलाच बॉल विकासचा निघून चालला डॉट बॉल. विकासने भरपूर चांगली गोलंदाजी नेहमी आटोलीसाठी केली आहे. आकाशी गोलंदाजी कुठेतरी थोडीशी खराब राहिली. त्यानंतर दुसरं षटक नागेशने हाताळलं. त्या षटकामध्ये देखील 12 धावाच खर्च झाल्या. पुन्हा एकदा विकासचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. हो 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 असं वाटलं एका हातामध्ये हा झेल बसेल की काय, मात्र चिपकला नाही. हाताला ब्रश होऊन बॉल खाली पडला आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. हा बॉल थोडासा खराब होता, काहीतरी वेगळं करायचं होतं, व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही, त्यामुळे निघून गेला. एक सिंगल इथून मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं ह्या कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषकामध्ये सहर्ष स्वागत. माननीय सन्माननीय आदरणीय रामचंद्र कोळेकर साहेब या वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. टप्पा पडल्यानंतर जास्त बॉल बाहेर राहिला, वाईटचा इशारा पंच करतायत आम्हाला. वाईट बॉल. काही मान्यवर मी मगाशी सांगितलं संध्याकाळचं सत्र होणार, तसे सर्व उपस्थित पाहुणे या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आणि माननीय सन्माननीय आदरणीय रामचंद्र कोळेकर साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. LIC एजंट आपल्याला पाहायला मिळतात. तिथून हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये निघाला. एक सिंगल मिळेल. सिंगल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 35, 6, 36 धावा. अब तक 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिथून धावफलकावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉल मिड ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी असती, फेकी चुकीची झाली, पण फलंदाज काय, पंचांचा इशारा अजून देखील काय नाही. मात्र इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटच्या रडार मध्ये मिळालाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर अमोलच्या बॅट मधून सीमारेषा पार येतोय षटकार. धाव संख्या 6 ने पुढे सरकली आहे. ती मात्र मैदानाच्या आतमध्ये 42, 42, 43 धावा धावफलकावरती. 43, 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकास वरती हल्ला नाही नाही बोलता टीम गंगावाडी संघाने देखील भरपूर धावा बनवल्या. डॉट बॉल. 43 झाला पहिल्या डावामध्ये. 44, 44चं लक्ष टीम युवा जल्लोष आटोली संघासमोर आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं टीम मैदानाच्या आतमध्ये गंगावाडी संघ. फोर्टी 45चं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं. टीम बॅटिंग करत असताना जळगाववाडी संघानं ते मात्र 45. एक डॉट होता ना, पहिले 36 आणि 36 नंतर एक षटकार आला, त्यानंतर 42 झाला, एक नंतर डॉट 44 करायचे. 44, 43 झाल्या, 44 करायचे. एक बाईटचा रन आहे ना. 36
पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक सिंगल आली. मी सांगतो ऐक ना, पहिल्या ओव्हरला तिसऱ्या ओव्हर नंतर 34 धावा होत्या, त्यानंतर एक डॉट आला, परत एक रन आली आणि त्यानंतर परत वाईट आला, त्यानंतर परत एक रन आली बाईची, त्यानंतर परत एक रन आली, परत एक षटकार आला आणि रातचा बॉल डॉट आला. 44 करायचे. 44. चला लगेच या प्लीज, मैदान सोडायसाठी टीम आठवली. जावा आतमध्ये जावा प्लीज, जवळजवळ संघ लगेच आतमध्ये जावा तुम्ही. चला फास्ट घ्यायचं, स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन करा. आता मात्र 4 षटकांमध्ये इथून करायचे रन्स. त्या मात्र 44 धाव्यांचं लक्ष असणार आहे मॅच मध्ये. चला फास्ट जायचं सर्व खेळाडूंनी. स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये दिसतोय, त्या टीम मध्ये खेळत असताना आपण पाहतोय. ऑलरेडी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल या दोन्ही टीमला. लगेच चित्रक्षण सजवायचं आहे. चला वेळ घेऊ नका. यानंतर सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 44 करायचे. 44 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं टीम जोंधळवाडी या संघासमोर. या सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे. सुरेश आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला वापरणार टीम आपण बघणार आहोत. गवळेश्वर झोंजारवाडी संघ. चला वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. वेळ यायचा नाहीये जास्त. बॅटर लगेचच मॅच चालू करा, कारण आपल्याला अजून एक सेमी, एक फायनल, परत त्या 2 मॅच 4 आणि त्यानंतर त्या 3, म्हणजे अजून 7 मॅच बाकी आहेत. 3 वाजले. लक्षात ठेवा, ओव्हर कमी होणार हे लक्षात घ्यायचं आहे इथून या मॅच मध्ये. म्हणजे 7 मॅच टोटल बाकी आहेत. वेळ घ्यायचा नाहीये जास्त प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅच चालू करायचे. आयोजक तुमची स्वतःची मॅच आहे, स्वतःचं आयोजन आहे. जेवढं फास्ट खेळता येईल तेवढं फास्ट खेळा, कारण 3 वाजलेत आणि 7 मॅच खेळवायचे आहेत अजून. फास्ट खेळा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लक्ष्मण. सुरेश स्ट्राईक एंडला, नॉन सेकंडला ज्ञानेश्वर. डावकुरे त्याचा फलंदाज आहे. 44 लक्ष आहे मॅच मध्ये. पहिला बॉल सुरेश साठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक. बॉल टाटा बाय बाय निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय सुरेशच्या बॅट मधून. लॉंग ऑन आणि लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना 6 धावांसाठी इट इज क ड क मिळतील धावा 6 सुरेशच्या बॅट मधून. षटकार. हा बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. भव्य स्वागत षटकारानं केलं गोलंदाजाचं, ते मात्र सुरेशनं. पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतंय 44चं लक्ष या मॅच मध्ये आहे. दुसरा बॉल. आणखीन एक च्या दिशेने बॉल निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. सुरेख चौकार. बॅटर सुरेशच्या बॅट मधून आल्या 4 धावा.
काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आहे, झटपट पटापट अतिशय चांगलं. असे बॅटर आम्हाला भरपूर आवडतात, लक्षात घ्या. आणि फटाफट खेळतात, त्यांना षटकार आणि चौकाराचा पाळा भरपूर आवडतो. सिंगल डबलला जास्त त्यांच्याकडून हे नसतं, फक्त मारामारीच करायची सुरेशचं म्हणणं आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल जास्त बाहेर राहिला, वाईट बॉल आला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. वाईट चेंडू पण सांगतात आम्हाला. चांगली गोलंदाजी इथून लक्ष्मणला करणं भरपूर गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. सँडी थोडे नाराज असतील कारण ट्रॉफी नाही आहे, मॅच जिंकत नाही आहे. फिरवला हा बॉल आता मात्र स्वतःच्या बोटाच्या जादूवरती आणि डायरेक्ट हिट केलाय आणि एक रन देखील कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. धावफलक 12च्या घरामध्ये. बॉल आतापर्यंत झाले ते मैदानाच्या आतमध्ये ते 3 बॉलचा खेळ झाला. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे, क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल. डायरेक्ट हिट जरूर झाला, मात्र सुरक्षित राहायला खेळाडू. धावफलकावरती 12. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. ज्ञानेश्वर छोटा पॅकेट बडा धमाका ऑलराऊंडर खेळाडू आहे. टीम गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक देखील हाताळतो. ओपनर बॅटवर आज ओळखला जातो त्याला. जास्त बाहेर राहिला, पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी लक्ष्मणची पाहायला मिळते. वाईट चेंडू पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय. धावफलकावरती 13. आता रन करायचे आहेत. 21 बॉल 31 धावा, 31 अजून देखील करायचे आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला. डॉट बॉल, फलंदाज बाद. ओयूटी आउट झालाय. ज्ञानेश्वरला परतावा लागेल मागे. 1 मोर विकेट. पहिला धक्का टीम बॅटिंग करत असताना लागतोय टीम युवा जल्लोष आटवली टीमला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. दीपक नवीन बॅटर आणि पहा बॅट तुटली आहे. नक्कीच बॅट तुटल्यानंतर दुःख जरूर असतं. काय झालंय, काय झालं नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू दीपकला इथून चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय. ओव्हर नंबर 2 पहिल्यामध्ये लक्ष्मण. धावफलकावरती 14. लक्ष्य या मॅच मध्ये आता बॉल शिल्लक आहेत 19. रन करायचे 30. शेवटचा बॉल. बॅटची कडा, बॉल निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट आता मात्र 18 मध्ये करायचे 30. 18 बॉल 30 धाव्यांची गरज. 14 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गेले बॅटिंग करत असताना आपण पाहिले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. फास्ट खेळा प्लीज, वेळ घेऊ नका, लगेचच चालू करायचे मॅच. गोलंदाज तयार. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही. वन बाउन्स निघून जाईल. सुरेशच्या बॅट मधून आला चौकार. 4 धावा. काय फटका सजवला लॉंग ऑफला.
चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सुरेशला जेवढी स्ट्राईक देणार तेवढी मास लवकर संपेल की काय. आता मात्र लक्ष असणारे 36 धावांचं. बॉल जास्त बाहेर राहिला, वाईट वाईट +1. मात्र या 2 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये मज्जा येणार मॅच बघायला. 24 करायचे, 17 बॉल आणि 24 धावांची गरज. 30 करायच्या होत्या 18 मध्ये. गोलंदाजी थोडीशी खराब होते, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र आता क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झाली लक्ष्मण कडून आणि आता मात्र 2 धावा देखील वेगानं कंप्लीट झाल्या. कॅच घ्यायचा होता, चांगल्या खेळाडूचा कॅच ड्रॉप केलाय तुम्ही. आता मात्र कुठेतरी या खेळाडूला जखमी केला आणि आता जखमी केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावा जास्त होणार. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय की काय. गोलंदाजीला कमबॅक करावा लागेल. चांगले गोलंदाज आहेत. अनिल शिंदे आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवरती. हलक्या हाताने फक्त कट केला, मिळाली एक सिंगल. सुरेशला माहिती आहे मोठे फटके जेव्हा जेव्हा मारायचे तेव्हाच मारायचे. चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं आहे. त्याने फक्त एक सिंगल घेतली, टायमिंग भेटलं नाही जास्त सुरेशला त्या बॉलला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गॅप बघितली आहे, गॅप मध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. परशुराम पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल फेकी लांब झाली आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या त्या 2. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा देखील तितक्या चांगल्या कराव्या लागतील. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. फुल टॉस होता, व्यवस्थित घेता आला नाहीये बॅटवरती. डॉट बॉल निघून चाललाय गोशांगी क्षेत्रामध्ये. एक बॉल जाईल, सिंगल मिळेल. ट्वेंटी 26 धावा. बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय. यष्टी रक्षक चुकी करतोय. बॉल नाही तर धावा दिला नाही. यष्टी रक्षकाकडून चुकी होत आहेत. 2 धावा खर्च झाल्या. आता इक्वेशन असेल 12 मध्ये करायचे आहेत. 12 बॉल 17ची गरज. तिसऱ्या ओव्हर मध्ये आले सोतानी 3. 12 चेंडू 17ची गरज आहे. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. स्ट्राईक रेटला दीपक आला, मोठे फटके मारावे लागतील दीपकला इथून. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. पाहायला मिळतं फिल्डिंग एक खराब झाली मिड ऑनला. सांगितलं एकच धाव हवी आहे आणि आता मात्र 16ची गरज आहे. 11 बॉल मध्ये 16 करायचे आहेत या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच टीम वाल्मिकी 11 पानेरी. कॅप्टन लगेच या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच जोडायचं, लक्षात घ्या. कॅप्टन वाल्मिकी 11 पानेरीचे कॅप्टन उपस्थिती दाखवायची. लगेचच टॉस केला जाईल, लगेच मॅच असणार आहे. वेळ भरपूर कमी आहे, 7 मॅच कव्हर करायचे आहेत. सूरजच्या बॅट मधून हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल का? आणि हो, दुसरी धाव देखील इथून होते कंप्लीट. वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्यात. नो बॉल मात्र 3 धावा. 1 शॉट. एकच रन असेल, लक्षात घ्या. नितीन पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. पाहायला मिळाला. अनिल यांची फिल्डिंग देखील चांगली झाली. दुसरीचा कॉल आहे. काय धावतोय पहा दीपक आणि या 3 धावा. हे क्रिकेट आहे. एक धाव पळेपर्यंत सूरज दुसरी धाव कव्हर करतोय. दीपक काय वेगानं धावतोय. परत एक शॉट. शॉट धावतोय की काय? 2च धावा असणार आहेत, लक्षात ठेवा. दीपक धावतोय पण शॉर्ट रन काढतोय.
चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स, टू बाउन्स, चौकार. धावा मिळतील 4. सुरेख चौकार. बॉल गेला बाहेर. बॉल घ्या लगेच, दुसरा बॉल घ्या. आठ चेंडू 9 धावांची गरज आहे. वाल्मिकी 11 पाणेरी टीमचे कॅप्टन या लगेच प्लीज. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने बाजूला येऊन उभं राहायचं आहे. लगेच मॅच संपेल, लगेच टॉस करणार आहोत आम्ही. 8 बॉल 9ची गरज आहे. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या. आलाय मॅच बॉल, घ्या मॅच बॉल लगेचच. फास्ट खेळायचं आहे. 8 मध्ये 9ची गरज आहे मॅच मध्ये. टीम युवा जल्लोष आटोडी टीम नवीन चेहरा या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. हलक्या हाताने फक्त कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जातोय. धावा किती मिळणार? फक्त एक सिंगल. आता मात्र समीकरण बदललं. 7 बॉल 8ची गरज आहे. 7 चेंडू 8 धाव्यांची गरज. सात बॉल 8 धाव्यांची गरज आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. इथून सुरेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आल्यात. चांगलं क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला पण सांगतात वाईट बॉल. चांगली गोलंदाजी इथून करणं गरजेचं आहे. नितीनला चांगला गोलंदाज. इथून आता बॉल शिल्लक आहे 7. 7 बॉल 7 इक्वेशन आलंय. 7 चेंडू 7 बॉल टू बॉल इक्वेशन आहे. 7 मध्ये 7 करायचे. शेवटचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. स्ट्राईक आता स्वतः जवळ आहे. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरणार टीम आपण बघणार आहोत. झोंझरवाडी संघ 6 बॉल 6ची गरज आहे. सहा चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. चला फास्ट खेळा प्लीज. यानंतरची मॅच यामध्ये जो जिंकेल तो टीम वाल्मिकी 11 पाणेरी टीम सोबत फाईट करेल. 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. फास्ट खेळायचं प्लीज. परशुराम बॉलिंग मार्क मध्ये ओव्हर नंबर शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये दिलंय. पहिलाच बॉल इथून वाईट आलाय. वाईट चेंडू. 6 बॉल 5ची गरज टीम युवा जल्लोष आटोली टीमला. वाल्मिकी भटार क्रिकेट असोसिएशन आयोजित श्री 11 झोंझरवाडी आयोजित कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. 6 मध्ये 5ची गरज आणि सामना विजयी फटका आणि सामना फिनिश केलाय सुरेशने. या मॅच मध्ये आटोली संघाला बाजी मारून दिली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेश. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम सुरेश. यायचं आहे. बॅटिंग करत असताना 35 धावा बनवल्या तो सुरेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हडलक टीम स्वतः आयोजक कुठेतरी या स्पर्धेमधून लांब झाले. आणि नेक्स्ट मॅच वाल्मिकी 11 पाणेरी कॅप्टन लगेच प्लीज फास्ट. आकाश सर पाठवा ना कॅप्टनला लगेच, कारण 7 मॅच बाकी आहेत. उपस्थित आहेत का? आहेत. टीम आटोलीची कॅप्टन लगेच या.